सध्या मध्य पूर्वेत सुरू असलेलं अमेरिका-इराण तणाव आता भारताच्या समुद्री सीमेजवळ येऊन पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. होय, भारतातील नौदल सरावातून परतत असलेलं इराणचं युद्धनौका IRIS देना ही अमेरिकेने श्रीलंकेजवळ हल्ला करून बुडवलंय. हादरवून सोडणारी गोष्ट म्हणजे या हल्ल्यात किमान 87 नौसैनिकांचा मृत्यू झालाय, तर 32 जणांना श्रीलंकेच्या नौदलाने वाचवलंय. परंतु या घटनेमुळे एक समजतंय, सुरू असलेला हा संघर्ष आता फक्त मध्यम पूर्वेत मर्यादित न राहता भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. त्यामुळे भारतासाठी हे किती धोकादायक असू शकतं याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच. त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय. त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल. विषयाला लगेच सुरुवात करूयात. बुधवारी सकाळी नेमकं कुठे काय घडलं हे जाणून घेऊया. भारतीय वेळेनुसार बुधवारी सकाळी 6:30 वाजता श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ गॅले शहरापासून सुमारे 75 किलोमीटर अंतरावर अमेरिकन पाणबुडीने इराणी नौदलाच्या फ्रिगेट जहाज IRIS देनावर टॉर्पेडोने हल्ला केला. या जहाजावर सुमारे 180 इराणी खलाशी होते, ज्यातील 87 जण मृत्यू पावले, तर श्रीलंकेच्या नौदलाने 32 जखमींना वाचवलंय. उरलेल्या 60हून अधिक जण बेपत्ता असून त्यांची शोध मोहीम सुरू आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी पेंटागॉन मधील पत्रकार परिषदेत हे मान्य केलंय की हे हिंदी महासागरातील इराणी जहाज होतं, ज्याला आम्ही टॉर्पेडोने नष्ट केलंय. हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं पहिलं असं प्रकरण आहे. अमेरिकेच्या युद्ध विभागाने जारी केलेल्या फुटेजमध्ये पाणबुडीने टॉर्पेडो सोडतानाचा क्षण दिसतोय, ज्याने जहाज फुटून विखुरलंय. इराणने या हल्ल्याची निंदा केली असून ते युद्ध गुन्हा असल्याचं म्हटलंय. दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री यांनी संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहून याबद्दल तक्रार नोंदवली आहे. आता तुम्ही म्हणाल, लतिका, याचा आपल्या भारताशी काय संबंध आहे? तर सांगते, संबंध आहे. ही घटना फक्त आंतरराष्ट्रीय नाही तर भारताशी देखील थेट जोडली गेलेली आहे. कारण इराणची IRIS देना ही फेब्रुवारीच्या 17 आणि 18 तारखेला विशाखापट्टणम येथे झालेल्या 2026 आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू आणि मिलन 2026च्या नौदल सरावात सहभागी झाली होती. भारताच्या राष्ट्रपतींच्या उपस्थितीत 19 परदेशी नौका सहभागी होत्या आणि इराणची ही नौका त्यापैकी एक होती. सराव संपल्यानंतर ती भारताच्या जलक्षेत्रातून बाहेर पडत श्रीलंकेकडे मार्गस्थ झाली आणि तेव्हाच तिच्यावर हा हल्ला झाला. श्रीलंकेच्या परराष्ट्र उपमंत्र्यांनी सांगितलं की इराणी जहाजाने मदतीसाठी श्रीलंकेच्या नौदलाला संपर्क साधला होता. श्रीलंकेच्या नौदलाने तात्काळ बचाव मोहीम सुरू केली आणि 32 जखमींना कोलंबोतील रुग्णालयात दाखल केलं. पण आता प्रश्न असा आहे, हा हल्ला भारताच्या हद्दीत झाला असल्यामुळे या इराण अमेरिकेच्या संघर्षाचा फटका भारताला देखील बसू शकतो का? एक लक्षात घ्या, ही घटना भारतासाठी चिंतेचा विषय आहे. हिंदी महासागर हे भारताचं रणनीतिक भाग असून या ठिकाणाहून 90% तेल आयात होतं. अमेरिका इराण संघर्ष आता मध्य पूर्वेतून हिंदी महासागरात पसरला असल्याने तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे. इराणकडून भारताला स्वस्त तेल मिळतं, पण आता व्यापार मार्ग बंद पडल्यास इंधन महाग होईल आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हा हल्ला भारतासाठी चिंतेचा आहे, कारण भारताचे इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारताच्या समुद्री क्षेत्रात अमेरिकेने इराणच्या युद्धनौकेवर केलेला हा हल्ला अमेरिकेचा इराणला धडा शिकवण्याबरोबरच इतर देशांना सावध करण्याचा इशारा होता का, असा आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यासकांचा अंदाज आहे. त्यामुळे भारताच्या नौदलाला आता अधिक सतर्क राहावं लागेल असं दिसतंय. तुम्ही या घटनेकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.